खरं तर मी आज ओबीसी समाजाचे नेते सन्माननीय प्रकाश अण्णा शेंडगे असतील, टी.पी. मुंडे साहेब असतील, जे.डी. तांडेल साहेब, बावकर साहेब या सर्व टीमनी मला ठाणे लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि समस्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर कुठला समाज असेल तो ओबीसी समाज आहे आणि त्यातल्या त्यात ठाणे जिल्हा हा ओबीसींचा जिल्हा आहे आणि या ओबीसीच्या जिल्ह्यामध्ये मला नाही वाटत कुठली काटेकी टक्कर आणि माझ्यासमोर कोण मोठे बलाढ्य उभे असतील, कारण माझ्या समोर कोण आहे त्याच्यापेक्षा माझ्या पाठीमागे ताकद ही खूप मोठी ताकद आहे। आणि मी या समस्त माझ्या ओबीसी समाज बांधव असतील, त्यात साळी, कोळी, माळी, धनगर, वडार, वंजारी, शिंपी, नंदी बैलवाला हे सगळे घटक एकत्र येऊन ही जी निवडणूक आहे त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे। म्हणून माझ्यासाठी काय हे लढाई खूप अवघड जाणार नाही। आणि या ठाण्याच्या लोकसभेमध्ये इथून, कारण गेल्या निवडणुकीत मी लढलो आपण म्हटल्यासारखं या 5 वर्षात मी पूर्ण लोकसभेची पूर्ण पकड बनवून ठेवलेली आहे आणि लोकसभेचे पूर्ण अनुभव मला असल्यामुळे माझ्यासाठी ही लढाई काय खूप अवघड जाणार नाही आणि मी कमीत कमी 1 ते 1.5 लाख मतांनी हे विजयश्री खेचून आणून ठाणे लोकसभेमध्ये भंडारा आम्ही ओबीसीचा उधळल्याशिवाय राहणार नाही। मात्र अनेक समाजाची विकास कामं रखडलेली आहेत, आरक्षण देखील आहे, सुप्रीम कोर्टाचा देखील निकाल आलेला होता काल परवामध्ये, त्याकडे कसं? खरं तर बघा, सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे, हायकोर्टामध्ये जर बीजेपीने जर सक्षम वकील दिलं असतं तर आमचं आरक्षण हा हायकोर्टातच टिकलं असतं, पण तसं न होता बीजेपीने आदिवासी समाजाला त्यांच्या नेत्यांना उचलून बसवलं आमच्या विरोधात आणि वकिलाची टीम पण कमजोर दिली, त्याच्यामुळे ती सुप्रीम कोर्टात गेली। सुप्रीम कोर्टात पण आमच्या बाजूने सक्षम वकील नसल्यामुळे हे आरक्षण काल फेटाळलं गेलं। तरी पण यावेळेस आमचे ओबीसी पक्षाकडून जे खासदार उभे आहेत ते लोकसभेमध्ये सभागृहात गेल्यावर हे आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। अण्णाभाऊ शेंडगेंनी आतापर्यंत किती जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर तुमचं एक नाव आहे आणि कशा पद्धतीची अजेंडा असणार आहे तुमचा या लोकसभेसंदर्भात? बघा कसं आहे, अण्णांनी 18 ते 19 उमेदवार महाराष्ट्रात उतरवलेले आहेत, त्यापैकी मी एक आहे। उत्तर मुंबईमध्ये आमचे दिघे आहेत आणि बारामतीला भागवत साहेब आहेत, माढ्यामध्ये आमचे शिवसेनेमधून आलेले आमचे समाजाचे धडाडीचे नेतृत्व लक्ष्मण हाके साहेब आहेत, उस्मानाबादमधून माझे बंधू अर्जुन सलगर साहेब आहेत आणि स्वतः अण्णा प्रकाश अण्णा सांगलीमधून लढवतात। म्हणून आम्ही 18 ते 20 लोक या लोकसभेमध्ये ओबीसी बहुजन पक्षाकडून लढवतोय। जानकर तिथे गेलेले आहेत तिकिटावरती, आतापर्यंत त्यांनी नेतृत्व करत आलेले आहे? नाही, जानकर साहेब तिकडे गेले म्हणजे कसं आहे, बीजेपीला माहीत होतं का आमची बारामतीची सीट धोक्यात आहे, म्हणून साहेबांना तिथली उमेदवारी दिलेली आहे आणि ते राष्ट्रीय समाज पक्षाकडून साहेब लढवतात महायुतीकडून, तर ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आमच्या साहेबांचं तिकडे लीड चांगलं आहे। आणि राहिला विकास ठाण्याचं तुम्ही म्हणताय, तर ठाण्याचे खासदार 10 वर्ष ठाण्याच्या जनतेने निवडून दिलेली आहे। फक्त मी म्हणतो बोटावर मोजण्यावर 10 कामं राजन विचारांनी दाखवावं की 10 कामं मी ठाणे लोकसभेसाठी केलेलं आहे। कुठंतरी बसस्टँड ओपनिंग, कुठंतरी काही छोटे छोटे कामं खासदाराचे नसतात। खासदारांनी किती रोजगार ठाण्या लोकसभेसाठी आणले, किती उद्योगधंदे आणले ते खासदारांनी दाखवावं। काय ठाणे लोकसभेमध्ये मला सांगा, हा ओबीसीचाच लोकसभा आहे, आगरी कोळी बांधव असतील, धनगर समाज बांधव असतील, मोठ्या संख्येने ह्या समाजासाठी काय केले राजन विचारेजींनी, आपण सांगावं या गोष्टी। महायुतीचा उमेदवार अजून डिक्लेअर केलेला नाही, मात्र चाचपणी पण चालू आहे, भाजप देखील दावा करत आहे, त्यामुळे आपली लढाई कशी असणार आहे भाजप विरुद्ध? आमचं बघा कसं आहे, त्यांना आता दोघांना पण टेन्शन झालेलं का ओबीसी एक झालेले आहे, आपण कुठला उमेदवार द्यावा, ते कोणी दिलं तरी दोघं पण पराभूत होऊन घरी बसणार आहे। त्यावेळेला आमच्यासाठी काय ते खूप मोठं अवघड असा लढाई नाही आहे, कारण मला आज तुमच्या प्रसारमाध्यमाच्या वतीने सांगू इच्छितो
लोकवर्गणीतून मला सगळे समाज बांधवांनी उभं केलेले आहेत. कोणी मला प्रचारासाठी गाड्या देतात फिरायला, तर कोण मला प्रचाराच्या यंत्रणाच पुरवायला लागलेत आमचे ओबीसी समाज बांधव. म्हणून मला ही लढाई काही अवघड नाही आहे, कारण जिथे जनशक्ती असते तिथे धनशक्ती काम करत नाही आहे. म्हणून जनशक्तीच्या ताकदीवर मी उतरलेला आहे. मी एक गरीब मेंढपाळ कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील असून मी यांच्या विरोधात उतरलो आहे, तर माझ्या पाठीमागे एवढी पिवळी वादळ आहे आणि मोठी ताकद माझ्या पाठीशी आहे. अहिल्या देवीकडनं कशाचा आशीर्वाद या ठिकाणी घेतला? नाही, अहिल्या देवीकडून मी आशीर्वाद घेतला आहे. मी खासदार होऊन परत अहिल्या देवीच्या दर्शनाला येणार आहे. इकडे देवीची ताकद आहे, कारण महिला सक्षम राजकारण कसं करावं हे आमच्या देवीकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आणि देवीला मी प्रार्थना केलो आहे आणि मी खरंच खासदार म्हणून देवीच्या दर्शनाला येणार आहे. मी इकडे तुमचं चिन्ह देखील मशाल आहे, उद्धव ठाकरेंचं पण चिन्ह मशाल. आमचं मशाल नाही आहे. नाही, ते ओबीसीचं ते त्यावेळेला जे हे होतं त्यावेळेला ते चिन्ह नाही, सिम्बॉल नाही. ते मशाल आम्ही पेटवलं होतं ओबीसीचं. चिन्ह हे आम्हाला आता मिळेल. चिन्ह मशाल नाही आहे आमचं. धन्यवाद. सर्व एक थोडंसं घ्या. मी मी सर्व ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो का ही लढाई जी आहे अस्तित्वाची आहे. आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागून देण्यासाठी प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांनी हे व्यासपीठ तयार केलेलं आहे. म्हणून बांधवांनो, आता गाफील राहू नका. अभी नाही तो कभी नाही. आपल्या मुलाबाळासाठी का होईना सगळ्यांनी उतरून यावेळी मतपेटीतून ताकद दाखवावे, जेणेकरून या महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत जिथे जिथे धनगर समाजाचे आंदोलन झालेत, धनगर समाजांचे बळी गेलेत मुलांचे, तिथे ह्या लोकांनी कधी भेट दिलेली नाही, साधा दखलसुद्धा घेतलेली नाही. आणि ओबीसी समाजाचे एवढे चळवळ झाले, एवढे मेळावे झाले, साधा यांनी ब्रासुद्धा काढला नाही का आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. म्हणून माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही लढाई माझी नसून समस्त ओबीसी समाजाची आहे. सर्व समाजाने माझ्या पाठीशी उभा राहावं आणि दणदणीतपणे ह्यांचा पराभव करून भरघोस मताने माझा विजय करावा, अशी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतोय.